मला वाटलंच डिस्टर्ब असणार तू, म्हणून भेटायला आले. आय एम ओके आत्या. कुणाला सांगतोयस तू? मला? डॉक्टर आहेस तू. आपला संबंध नाहीये कोर्टाशी कधीच. आयुष्यात लपून तू काहीच केलं नाहीस आणि आज एक लीगल केस लढतोयस, तेही घरात कुणालाही काही माहीत नसताना. मी तुला आज नाही ओळखत आहे. मनात काय चाललंय तुझ्या? आत्या, मी कुठल्याही परीक्षेला आई आणि आजीच्या आशीर्वादाशिवाय नाही गेलेलो. आज असं पहिल्यांदाच होतंय म्हणून. विक्रांत, आत्या अजून वेळ आहे. मी जातो आणि पाया पडतो दोघींच्या. आईचं ठीक आहे, मी आशीर्वाद देण्यासाठी तिला काही कारण नाही लागणार. पण आजीचं काय? आशीर्वादाचा हिशोब मागायला ती मागे पुढे पाहणार नाही. नाही, माझी आई आहे ती, म्हणूनच सांगते मी तुला. मला कळत नाहीये काय करू. वेळ बघ आता. या सगळ्याला खूप उशीर होईल, त्यापेक्षा नको आता विचार करूस तू. मला राहवत नाहीये. मी अजूनही सांगते, आजी नको, माझं ऐक तू. ठीक आहे आत्या, खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. थँक्स कसलं? सावकाश जा. चला, दोघींनी डोळे मिटा आणि हात जोडा. देवा, आज खूप महत्वाचा दिवस आहे. भेटायचंय ना? नाही, कारण ऑफिशियली आज पहिल्यांदा भेटतोय ना आपण. मानसीला सलीलला भेटायला जायचंय आणि मोनिकाला चेकअपसाठी. एका सहीनंतर सगळं सोपं झालंय. असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं मी होऊ देणार नाहीये. माझ्याशी लग्न सोपं नव्हतं, मग डिवोर्स असा सोपा करून देईन, वाट बघ. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.